म्हणजे समजा बघा दादा आपला जो आहे दर्शन, तर तो कधीपासून शाळेत जात नव्हता? सर तो 2019 पासून शाळेत गेलेले नाही. चौथी नंतर पाचवीला ॲडमिशन घेतलं, त्यानंतर तो आजारी पडला. त्याची कॅन्सरची ट्रीटमेंट झालेली आहे. आणि त्यानंतर तो 2-3 वर्षांनी चालायचं पण झालं. तसपासून ते पाचवीपासून तो शाळेत गेलेला नाही आणि कोणतेही अभ्यास म्हणजे त्याचं झालेलं नव्हतं. बरं, म्हणजे त्याला शाळेचं मार्गदर्शनच मिळालं नाही, काहीच मार्गदर्शन मिळालं नाही. म्हणजे चौथीला जे आपण म्हणूया की एक प्राथमिक शाळा मिळाली, त्यानंतर माध्यमिक जीवनच मिळालं नाही, काहीच नाही. राईट. आणि त्यानंतर मला वाटतं तुम्ही 10वीसाठी एका शाळेमध्ये पण, अर्थात आपण शाळेचं नाव घेत नाहीये, शाळेमध्ये पण तुम्ही प्रवेश घ्यायला गेले होते, परंतु तुम्हाला प्रवेश नाकारला होता. त्याचं कारण काय, की म्हणजे त्यांना काय वाटलं होतं? त्यांना वाटलं होतं तो पास होतो का नाही. राईट, म्हणजे शाळेचा कदाचित टक्का घसरू शकेल. ओके. पण तुम्हाला एका पाहुण्यांकडनं माझा नंबर मिळाला होता. तुमचे दाटचे पाहुणे, त्यांच्याकडनं नंबर भेटला. तुम्ही आम्हाला देवासारखेच भेटले. अच्छा. आणि जेव्हा मी तुमच्याकडे आलो होतो, तर तुम्हाला फक्त अपेक्षा, आम्हाला फक्त 40 ते 45% पास होण्याची त्याची अपेक्षा होती. तेवढं तुम्ही आम्हाला असं पास करून द्यावा असं. बरोबर. पण मी तुम्हाला काय म्हणलं होतं, तुम्ही आम्हाला म्हणजे 70% त्याला पाडून द्यायची जबाबदारी माझी. बरोबर. म्हणजे आणि शाळेत न जाताही, बरोबर, शाळेत कोणता अभ्यास न जाता, कोणता अभ्यास न करता, फक्त जाधव क्लासेसच्या मदतीने त्यांनी एवढं यश संपादन केले. 60% त्यांनी पाडले.